जैन मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुजरातवर. मित्रांनो, सध्या आपण काल देखील तुम्हाला सांगितलं होतं की जे काही फेज 2 संदर्भात शिक्षक भरती संदर्भात ज्या काही जाहिरात आहे तर त्या जाहिरात 20 तारखेपासून अपलोड व्हायला सुरुवात झाली. त्यापैकी काही जिल्हा परिषदांच्या जाहिराती ज्या आहेत तर त्या सध्या बघा पवित्र प्रणालीवर फेज 2 संदर्भात अपलोड झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जी काही न्यूज आलेली आहे, शिक्षण विभागाकडून 150 जागांसाठी पोर्टलवर नोंदणी अशा पद्धतीने इथे न्यूज देखील आलेली आहे. तर अशा ज्या काही आस्थापना आहेत तर त्यांच्या जाहिराती ज्या आहेत तर त्या सध्या पवित्र प्रणालीवर अपलोड ह्या ठिकाणी झालेलं आहे. काही अंशी ज्या काही जिल्हा परिषद आहे तर त्यांचा अजूनही सध्या बघा जो काही डेटा आहे तर त्याच्यामध्ये हेरफार सध्या बघा त्या ठिकाणी होत आहे. कारण जे काही बिंदू नामावली असेल किंवा मग शिक्षकांचं समायोजन असेल त्या ज्या काही प्रक्रिया सध्या सुरू आहे त्या अनुषंगाने त्या ठिकाणी जाहिरात ज्या आहे तर त्या सध्या लॉग इनच्या ह्या ठिकाणी बघा स्तरावर त्यांच्या वैयक्तिक लॉग इनला ठेवलेले आहे. परंतु काही जिल्हा परिषदमध्ये संपूर्ण जो काही क्लिअर जो सध्या बघा शिक्षक भरती संदर्भात प्रक्रिया असल्यामुळे त्यांच्या जाहिराती सध्या बघा अपलोड झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने ही जी बातमी आहे तर ह्या बातमीमध्ये बघा इथं पदवीधर जे काही शिक्षक आहे तर 117 वेकन्सी सध्या आहे आणि 34 जी आहे तर ती सहशिक्षकांची भरती होणार आहे अशा पद्धतीने न्यूज आली आहे. तर सविस्तर आपण बघूया. तर ही जी न्यूज आहे तर ही न्यूज बघा छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदची आहे. तर ह्याच्यात काय म्हटलंय की जिल्ह्यातील जवळपास 800 शिक्षकांची पदे रिक्त असताना पवित्र पोर्टलद्वारे मराठी माध्यमाचे 333 तर उर्दू माध्यमाचे 30 असे 363 शिक्षकांची भरती करण्यात आली आहे. या 363 जागा भरल्यानंतरही जिल्हा परिषद शिक्षण विभागात अजूनही जवळपास 200 जागा रिक्त आहेत. या उर्वरित जागा भरण्यासाठी शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलवर नोंदणी केलेली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्राथमिक विभागात शिक्षकांची मराठी माध्यमाची एकूण 8,177 तर उर्दूचे 533 पदे मंजूर आहेत. त्यापैकी शासनाने 70% जागा भरण्यासाठी जाहिरात देण्याच्या सूचना केली होती. त्यानुसार जिल्हा परिषद शिक्षण विभागाने मराठी माध्यमासाठी 571 तर उर्दू माध्यमासाठी 92 जे काही पदं आहे तर ती पवित्र पोर्टलवर जाहिरात दिली होती. त्यापैकी मराठी माध्यमासाठी 370 तर उर्दूसाठी 38 जागांसाठी भरती करण्यात आली. परंतु प्रत्यक्ष 10% उमेदवारांची शिक्षक भरतीकडे कानाडोळा केला. त्यामुळे जिल्ह्यात 10% जागा रिक्तच राहिल्या. तसेच सर्व जे काही आंतरजिल्हा बदली असेल सुमारे त्याच्यामध्ये 250 शिक्षक आले आहेत. तरीही अजून जिल्ह्यात जवळपास 200 जागा रिक्तच आहे. या अनुषंगाने त्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने 117 प्राथमिक पदवीधर गणित तर बघा या ठिकाणी 34 प्राथमिक सहशिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात दिली आहे. अशा पद्धतीने इथं न्यूज आहे. म्हणजे जी काही पवित्र प्रणालीवर सध्या वेकेन्सी जी आहे तर ती वेकेन्सी बघा या ठिकाणी अपलोड करण्यात आली आहे. त्याच्यामध्ये 177 प्राथमिक पदवीधर आणि 34 जे आहे तर ते प्राथमिक सहशिक्षक जी काही पदं आहे तर ती सध्या बघा जाहिरात या ठिकाणी देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी शिक्षण अधिकाऱ्यांचं स्टेटमेंट देखील आहे. त्याच्यामध्ये बघा मार्च महिन्यात शिक्षण विभागाने रिक्त जागांपैकी 70% जागांवर शिक्षक भरतीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार केवळ 60% उमेदवार भरतीत उपस्थित राहिले. 10% उमेदवार भरतीसाठी आले नव्हते. त्यामुळे आता रिक्त जागांसाठी 117 प्राथमिक पदवीधर आणि 34 जे आहे तर ते प्राथमिक सहशिक्षक पदासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात दिलेली आहे असं या ठिकाणी बघा शिक्षण अधिकाऱ्यांचं स्टेटमेंट देखील देण्यात आले. म्हणजे अशा ज्या जाहिरात आहे तर त्या जाहिरात सध्या बघा आता पवित्र प्रणालीवर वैयक्तिक लॉग इनला सध्या अपलोड झाले आहे. काही जाहिरात जी आहे तर त्या अप्रूव्ह व्हायला आता सुरुवात झालेली आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये लवकरात लवकर जाहिरात अपलोड ह्या ठिकाणी होऊन प्रत्यक्ष जी काही पुढील जी काही सध्या बघा सूचना असेल उमेदवारांना जे काही टॅबमध्ये एडिट करण्यासंदर्भात तर त्या सूचना मे बी बघा आपल्याला लवकरच पाहायला मिळू शकतात. त्या अनुषंगाने प्रत्येक जे काही जिल्हा परिषद आहे तर त्यांच्या वतीने अशा पद्धतीने जे काही कामकाज आहे तर ते आता सध्या पूर्ण होत आहे. आता जी काही भरती प्रक्रिया असेल तर त्या भरती प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त जी पदं आहे तर ती पदं देखील सध्या बघा आपल्याला पाहायला मिळणार. कारण ह्याच्यामध्ये सध्या जसं सांगितलं आहे की 10% जवळपास जे काही उमेदवार आहे तर ते सध्या बघा त्या ठिकाणी हजर झाले नाही. तर त्या जे काही पदं आहे रिक्त अपात्र गैरहजर तर ते संपूर्ण पदं तसंच जे काही सध्या 10% पद कपात झाली होती ती पदं अशी जी काही पदं आहे तर ती पदं सध्या बघा आपल्याला पाहायला मिळणार. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद ह्या ठिकाणी जी काही देण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगर तर त्याच्यामध्ये 117 प्राथमिकची आहे पदं बरोबर पदवीधर आणि 34 जी पदं आहे तर ती प्राथमिक सहशिक्षकांची पदं. तर ह्या अनुषंगाने पवित्र पोर्टलवर जाहिरात जी आहे तर ती सध्या बघा देण्यात आलेली आहे. तर अशी ही एक महत्त्वाची सध्या बघा अपडेट आहे. आता ज्या काही जाहिरात आहेत तर त्या जाहिरात सध्या बघा अपलोड व्हायला आणि अप्रूव्ह व्हायला जी सुरुवात आहे तर ती सध्या सुरुवात झालेली आहे. त्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची बातमी होती. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा.
तसेच इतर जिल्हा परिषदचे देखील सध्या बघा अपडेट येणार आहे, जशी आली तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर सध्या एक महत्त्वाची अपडेट होती. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट आपण वेळोवेळी देत राहू. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.